नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 296 ते ओवी 306च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांचं सर्वव्यापी स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय आणि ते सुद्धा अर्जुनाला साक्षात भगवंतांच्या मुखातून ऐकायला मिळतंय. तेच भगवंतांचे शब्द आणि त्यामागचे लपलेले भाव ज्ञानोबा रायांच्या द्वारे प्रत्यक्षात परत एकदा आपल्याला भगवंतांच्या मुखातनच ऐकायला मिळत आहेत. ज्ञानोबा राय म्हणतायत, मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे. सृष्टीच्या या कारभारात भगवंत स्वरूपच कसं भरलेलं आहे. मुळात भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच, हेच भगवंत वारंवार सांगतायत. भगवंत ज्ञानोबा राय आपल्याला हेच सांगतायत की सूर्य होऊन मी जेव्हा आग पाखडतो, अर्थात मी सूर्य होऊन जेव्हा तपत असतो, त्यावेळी माझ्या त्या तापाने पाणी शोषून घेतलं जातं आणि तेच पाणी इंद्र या रूपाने मी परत एकदा वर्षाव करून सर्व काही परत पाण्याने भरून टाकतो. अग्नी काष्ठे खाय ते काष्ठची अग्नी होय, तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. अग्नितत्वाबद्दल सांगायचं झालं तर अग्नीच्या संपर्कात लाकूड आल्यावर लाकूड जळून जातं, पण जळता जळता ते लाकूड न राहता अग्नी स्वरूपच होतं. त्याचप्रमाणे जो मरणार आहे, ज्याचा अंत होणार आहे, तो सुद्धा मरता मरता माझं स्वरूप होऊन जातो, माझ्या स्वरूपालाच येऊन मिळतो. मरते आणि मारिते, मरणारा, मारला जाणारा आणि ज्याच्याकडून मारला जातोय तो, ते माझं स्वरूप आहे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे ते तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे अविनाशमी. आणि त्यामुळेच ह्या मृत्यूच्या भागी, हा मृत्यूचं भाग्य ज्याच्या नशिबी आलंय, अर्थात जो जीव जन्माला आला, जो आकार प्रगट झाला, त्याच्या भाग्यात मृत्यू हा आहेच, अंत हा आहेच, परंतु ते सुद्धा माझं स्वरूप आहे, ते सुद्धा मीच आहे. आणि न मरते तव सहजे अविनाशमी. आणि माझं जे स्वरूप, त्याला अंत माहितीच नाही, ते कधी मरतच नाही. ते न मरणारं, सदा अखंड राहणारं अविनाशी स्वरूप सुद्धा माझंच आहे. आता बहु बोलोनी सांगावे, ते एकी हेळा घेपा माघवे, तरी सता सतही जाणावे मीची पैगा. भगवंत म्हणतात की हे मी आता किती बोलून तुला सांगू, अर्थात किती उपमा देऊ, किती दृष्टांत देऊ. ते एकी हेळा घेपा आघवे, आता एकदाच काय ते समजून घे, ते म्हणजे तरी सता असतही जाणावे मीची पैगा. तर जे सत आणि असत आहे, सत्य असत्य आहे, अर्थात नाशिवंत आणि अविनाशी आहे, व्यक्त आणि अव्यक्त आहे, आकार आणि निराकार आहे, ते सगळं काही मीच आहे. माऊली हो, ह्याच गोष्टीचं अनुसंधान ठेवत आपण जेव्हा आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतो, त्यावेळी देहरूपाने आपण जे प्रगट झालेलो आहोत, आकाराला आलेलो आहोत, पण हा देह अंत होत असताना, मावळत असताना सुद्धा त्या सगुण परब्रह्माच्या ठिकाणीच आपलं अनुसंधान राहिलं, तर हा देह मावळता मावळता
त्या सगुण परब्रह्माला जाऊन मिळतो. हेच भगवंत इथे सांगतायत. म्हणोनी अर्जुना मी नसे, ऐसा कवणू ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. अरे मी कुठे नाही असं ठिकाणच नाही. अर्जुना मी सर्वत्र आहे, परंतु प्राण्यांचं दुर्दैव आहे की मी सर्वत्र असून सुद्धा ते मला बघत नाहीत. तरंग पाणीये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती, तैसे मी चिते मी नव्हती विस्मो देखे. अहो भगवंताला सुद्धा विस्मय होतोय, भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटतंय. भगवंत म्हणतात पाण्या वाचून तरंग आटावे. अहो पाण्या वाचून तरंग प्रगटच होत नाहीत. त्याचप्रमाणे सूर्याचे जे किरण आहेत, त्या किरणांना वातीने अर्थात दिव्याच्या प्रकाशाने वाट का दाखवावी लागते. त्याचप्रमाणे भगवंताला म्हणायचंय की माझ्यातून माझे होऊनच प्रगट झालेले हे सर्व जीव, ही सर्व सृष्टी पण मलाच जाणत नाही. सूर्यापासूनच सूर्यकिरण प्रगट झाले, पण जणू काही सूर्यालाच जाणत नाहीत. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेंची वोतिले, की कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. अहो काय सांगावं, जगात बघायला गेलं तर जगाला आत बाहेर मीच व्यापून टाकलंय. आणि एवढंच कशाला, अहो जग हे तर माझंच मूर्त स्वरूप आहे. माझ्यातूनच प्रगट झालेलं, आकाराला आलेलं हे जगाचं स्वरूप आहे. परंतु एवढं असून सुद्धा ह्या जीवाचं कुठलं कर्म आड येतं की ज्यामुळे मीच नाहीये असं ते म्हणतात. माऊली हो, याचाच अर्थ असा, सद्गुरूंनी दाखवलेला जो मार्ग आहे, नामस्मरण प्रधान जो संतांनी साधू सज्जनांनी दाखवलेला मार्ग आहे, ते एकच कर्म असं आहे की त्या कर्मामुळे भगवंत असल्याची अनुभूती येते. अव्यक्त निराकार सर्व व्यापक असलेल्या परमात्म्याची अनुभूती येते. परी अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे, ऐसे आथी काय किजे अप्राप्तासे. एक प्रकारे भगवंत आपली हतबलता दाखवतात. ते म्हणतात की अहो चांगला भाग्याचा क्षण, सुदैवाचा क्षण, आणि एखादा अमृताच्या कुहामध्ये पडावा, अमृताच्या विहिरीत डोहात पडावा, परंतु त्याला असं वाटावं की आता मी बुडणार, आणि म्हणून तो आपल्याला बाहेर काढा असाच धावा करत राहतो. तसंच काहीच आहे. मीच सर्वत्र आहे, आत बाहेर आहे, माझाच अनुभव घ्यायचा, परंतु काय करणार, तो योग नसतो, ती बुद्धी होत नाही, तसं कर्म हाती लागत नाही, आणि त्यामुळे जीवाला मी अप्राप्तच राहतो. हे म्हणजे कसं, तर ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आडळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. अहो एखादा अंध मनुष्य एक घास अन्नासाठी वेडा वाकडा धावत सुटलाय, आणि धावता धावता तो चिंतामणीलाच अडखळला, तर आपण कशाला अडखळलोय असं समजून तो चिंतामणीच पायाने लोटून टाकतो. असं त्याचं आंधळेपण त्याच्याच आड येतं. इथे हे आंधळेपण म्हणजे अज्ञान. आपलं अज्ञानच आपल्या आड येतं, आणि सर्वत्र भगवंत स्वरूप भरलेलं आहे. त्याचा अनुभव, त्याची प्राप्ती करून घ्यायच्या ऐवजी
आपण अज्ञानाने इकडे तिकडे धावत राहतो. तैसे ज्ञान जै सांडुनी जाये, तै ऐसी हे दशा आहे. म्हणोनी कीजे ते केले नोहे, ज्ञाने विण. ज्ञानोबाराय म्हणतायत, योग्य ते ज्ञान नसल्यामुळे, योग्य ते ज्ञान नसल्यामुळे किंवा ते ज्ञान सोडून गेल्यामुळे जीवाची अशी दशा होते. सगळं काही असून पण केवळ ज्ञान नसल्यामुळे, ज्ञानाने साथ सोडल्यामुळे. म्हणून कीजे ते केले नोहे, ज्ञाने विण. परंतु आपलं खरं स्वरूप काय आहे, आत्मज्ञान समजून घेतल्याशिवाय आपण जे काही केलं ते काहीच केलं नाही. ते सगळं न केल्यासारखंच आहे. कितीही कर्माच्या साह्याने उत्तुंग शिखर गाठलं, पण आत्मज्ञानाचा बोध झाला नाही तर ते करणं व्यर्थ आहे. हेच इथे भगवंतांना म्हणायचं आहे. आंधळे या गरुडाचे पांख आहाते, ते कवणा उपेगा जाते. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञाने विण. भगवंत म्हणतात, अहो गरुड आहे पण त्याला दृष्टी नाही. त्या गरुडाला पंख सुद्धा आहेत पण दृष्टी नाही, तर त्या पंखांचा गरुडाला काय उपयोग? त्याची दुर्दशाच होते. त्याचप्रमाणे आत्मज्ञान, आत्मबोधाशिवाय केलेलं सत्कर्म हे जणू काही पंख आहेत पण दृष्टी नाही. सत्कर्माचे पंख आहेत पण दृष्टी नाही, तर त्या सत्कर्माचा उपयोग नाही. आणि ही दृष्टी म्हणजेच ज्ञान, आणि हे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. मी आत्मस्वरूप आहे, मी माझ्या भगवंताचा आहे, परब्रह्म स्वरूप आहे, हाच बोध होणं होय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.